पार्वती मातेला या ठिकाणी भगवान शंकर सांगतात ते त्याला रंग नाहीये, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही, काहीच नाही, पण तरी सुद्धा तो या ठिकाणी भक्ता करता कामं करतो. आता ऐका, ज्या वेळेला भागवतामध्ये भगवान विष्णूचे मुख्य 24 अवतार सांगितले. किती वारकरी? 24 अवतार देवाचे सांगितले. हा कसा इथपर्यंत पंढरपुरात आलाय? ऐका आता, या 24 अवतारामध्ये देवाचे मुख्य 10 अवतार सांगितले. किती? 10 अवतार देवाचे सांगितले. असं म्हणतात बाबा की या ठिकाणी 10 अवतारामध्ये सुद्धा हा त्याचा 8वा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा. बरोबर की नाही? कारण मत्स्य, कुर्म, वराह, वामन, परशुराम असेल, नरसिंह असेल, राम असेल, हे सगळे अवतार देवाचे झाले. पण ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार ज्या वेळेला त्याने धारण केला ना, त्यावेळेला तो गोकुळामध्ये राहत होता, मथुरामध्ये काम करत होता, द्वारकेची त्याने या ठिकाणी निर्मिती केली. पण असं म्हणतात शेवटच्या कालखंडामध्ये भगवान श्रीकृष्णाला संपवण्याकरता ज्या वेळेला जरासंध तिथं आला होता आणि एकटा नाही आला, मग काल यवनाला घेऊन आलेला होता. आणि मग त्या काल यवनाला ज्या वेळेला जरासंध तिथं घेऊन आला, कोणाला मारण्याकरता? श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याकरता. आता देवानं स्वतःची असणारी नगरी, मायावी नगरी तिकडं तयार केली. एक नगरी होती ती तिकडं त्यानं तिकडं समुद्रामध्ये बुडवली. पण आता इकडं पहा सगळी जण, ओ जांभूळकर, हे सगळं काही चालू असताना असं म्हणतात का त्या काल यवनाला एक वर मिळालेला होता. कोणता वर मिळालेला होता? त्याला कोणी संपवू शकत नव्हतं, त्याला कुणीच संपवू शकणार नव्हतं. आणि जरासंधानं नेमका त्याचाच हात धरलेला होता. तुम्ही पहा, वाईट कर्म करणाऱ्यांना बाबा खूप चांगली चांगली लोक भेटत असतात. नाही कळलं तुम्हाला? हा, गावामध्ये चांगलं काम करायला घ्या तुम्ही, पटकन नाही कुणी पुढे येणार. पण वाईट काम करायचं म्हटलं ना, सगळीच लोक बाबा या ठिकाणी लगेच हा बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. सप्ताह करायला किती लोक विरोध करतात बाबा. नाही असं नाही, सप्त्याला आडतळ्या करणारे भरपूर लोक असतात. पण गावामध्ये एखादा जबा दुसरा एखादा कार्यक्रम ठेवा बरं, सगळी लोक जल्लोषात तयार होतात. कसं नियोजन करायचं, कुणी करायचं, काय काय करायचं, इथून तयारी असते काही लोकांची. चांगल्या कामाला माणसं तितकी साथ देत नाही, पण वाईट कामाला मात्र लोक बाबा या ठिकाणी साथ देत असतात. जरासंधाला बाबा काल येऊन भेटलेलं आहे. आणि काल येऊनानं जरासंधानं ठरवलं काय, आता कृष्णाला ठेवायचं नाही. पण आता ऐका, शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे काय सामान्य आहे का? नाही ना दादा. अरे तो विश्वाचा जनित आहे. बरं इतकंच नाही तर ज्यानं सृष्टी बाबा या ठिकाणी सांभाळली आहे, त्याला या दोघांना सांभाळायला काय कठीण आहे का? बोला बोला. ओ वारकरी, झोपले का काय? अहो रात्रीच्या वेळेमध्ये जर एखाद्या श्याम भाऊला, राम भाऊला अटॅक येत असेल, नाही कळलं तुम्हाला? एक अटॅक जरासंधाकडे पाठवलं तर देवाला चालणार नाही का? एखादी बाबा या ठिकाणी एखादा रोग जर या ठिकाणी काल यवनाकडे पाठवला, देवाला चालणार नाही का? चालेल ना दादा. पण तरी सुद्धा देवाला सुद्धा बाबा या ठिकाणी काही काही गोष्टी करायला आनंद वाटत होता. ही त्याची लीला आहे. आज या ठिकाणी देवाला यायचं इकडे, पण निमित्त काहीतरी असलं पाहिजे, कारण त्याला आणावं लागतं. तो असा मोकळा मोकळा येत नाही बरं काय. मग आज या काल यवनाबरोबर जरासंधाबरोबर ज्या वेळेला देवाचं युद्ध चालू आहे ना, त्यावेळेला असं म्हणतात का देव या ठिकाणी पळत सुटले. पण पळत 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 कुठं आले? मुचकुंद राजा जिथं झोपला होता ना, त्या मुचकुंद राजाच्या गुहेमध्ये येऊन झोपले तिथे. बरं, या मुचकुंद राजाचा इतिहास पूर्वीचा सांगितला जातो की घनघोर युद्ध ज्या वेळेला झालं होतं, त्यावेळेला त्या मुचकुंद राजानं देवाकडे वर मागितला होता, देवा आता युद्ध करून मी दमलोय, आता मला विसावा पाहिजे, आता मला कुठं जायचं नाही, आता मला इथं झोपायचंय, आता मला इथं आराम करायचा आहे. पण झोपताना देवाला या ठिकाणी त्यानं 2 वरदान मागितले होते. कुठले? देवा पहिली गोष्ट म्हणजे जर मी उठलो, ज्याला मी पाहणार मी त्याला जाळून टाकणार. काय करणार? जाळून टाकणार. आणि देवा माझा एक दुसरा वर आहे, काय? मी ज्या वेळेला माझा राग शांत होईल ना, त्यावेळेला मात्र मला तुझं दर्शन घडलं पाहिजे. हे 2 वर बाबा त्यानं मागितलेले होते. मग देवाला ते आठवलं काय की चला याची आपल्याला शांतता कुठेतरी करायची, काल यवनाला सुद्धा आपल्याला कुठेतरी संपवायचंय. पण हे सगळं डोकं ज्याचं चालतं ना, त्याला कन्हैया म्हणतात बरं का. तो काही सामान्य नाही. म्हणून संतांनी त्याचं वर्णन केलं, चतुरा तो शिरोमणी, देव चतुर, देव चतुर. बाबा त्याच्यासारखं चतुर या जगामध्ये कोणी नाही. तुम्हाला आम्हाला वाटतं मी हुशार आहे, तुम्हाला आम्हाला वाटतं बाबा हे हुशार आहे. पण इथं मी हुशार आहे ना, माझ्यापेक्षा हे जास्त हुशार आहेत, त्यांच्यापेक्षा ह्या जास्त हुशार आहेत. नाही कळलं तुम्हाला? ऐका, आपली हुशारी बाबा एका वर चढे. इथं माझ्यापेक्षा आणखीन कोणीतरी हुशार असेल, त्याच्यापेक्षा आणखीन कोणीतरी हुशार आहे. पण देव चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझे विठोबा. एवढा देव चतुर आहे बाबा. त्यानं बरोबर त्या काल यवनाला आणि जरासंधाला त्या गुहेपाशी घेऊन आला. कुठं? जिथं हा मुचकुंद राजा झोपलेला होता ना, तिथं. आणि असं म्हणतात त्याला त्या वराची आठवण होती. त्याला माहीत होतं हा जर झोपेतनं उठला, कारण कितीतरी 1000 वर्ष त्याला झोपायचं होतं, कारण घनघोर युद्ध त्यानं केलं होतं. तो म्हटला देवा आता मला विसावा पाहिजे, आता मला दुसरं काही नको. आणि मग झोपलेल्या
आल्या मुचकुंद राजाच्या जवळ. देवानं बरोबर बाबा डोकं लावलं, स्वतःच्या पितांबर घेतला, मुचकुंद राजावरती टाकून दिला आणि मग काल येऊन असं म्हणतात बरोबर तिथं आला. आणि तिकडं आल्याच्या नंतर मात्र बरं येताना वाटेमध्ये रस्ता सापडला पाहिजे ना, तुमचं काय मत आहे? तेव्हा काय मॅप होता का? लाईव्ह लोकेशन सेंड केलं आणि कम फॉलो मी असं नाही 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 नाही. मग त्या तसं नव्हतं ना. मग देवाला माहीत होतं ना, भेटला पाहिजे ना बाबा ह्याला, मी कळालं तर पाहिजे मी या गुहेमध्ये आलोय. देव बरोबर बाबा डोकं लावायचा, काय एक एक आभूषण देव काढायचा आणि बरोबर वाटेमध्ये टाकायचा. बरोबर काल येऊन आणि जरासंध ते एक एक आभूषण बघायचा. काल निघाले म्हणले हा बरोबर कृष्ण इकडंच पळालाय तिकडंच पळालाय. असं करत करत बाबा या कृष्णाच्या मागं सगळे बाबा ते निघाले. आणि जसे काल यवनानं पाहिलं, काय गुहेमध्ये आले, देवाचा पितांबर दिसला आणि काल यवन हसू लागला. म्हटले बघा बघा बघा, अरे काय म्हणायचं याला, एवढा पळाला म्हणे इथं येऊन कुशाल झोपलाय. आता कोण झोपलं होतं? तुम्ही नाही ना झोपले? हा झोपलं कोण होतं? मुचकुंद राजा. हा पण देवाला बाबा काल येऊनाला काय वाटलं, इथं हा झोपलाय बाबा येऊन. आणि देव मात्र तिथं बाजूला आडोशाला बघत होते. म्हटले बघू दे जरा, चालू दे यांचं. आणि तेवढ्यामध्ये काल यवनानं बरोबर तो पितांबर बाबा काढला. जसा पितांबर काढला मुचकुंद राजाची झोपमोड झाली. आणि जशी झोपमोड झाली तसा रागानं बाबा तो उठला. जसा उठला त्यानं सांगितलं होतं काय, जो समोर दिसणार पहिलं त्याला भस्म करून टाकणार. आणि जसा समोर या ठिकाणी पाहिलं त्यावेळेला काल यवन बरोबर समोर होता. बरोबर या ठिकाणी, कारण 17 वेळा जरासंधाबरोबर युद्ध झालं, 17 वेळा जरासंधाबरोबर पराभव झाला होता. एकदाही त्याला हरवू शकत नव्हतं, म्हणून काल यवनाला आणलेलं होतं. पण जसं काल यवनाला समोर आणलं, मुचकुंद राजाची जशी झोपमोड झाली तसा हा काल यवन तिथं त्या अग्नीमध्ये जळून खाक झाला. तिथं खाक झाल्याच्या नंतर मात्र कृष्ण म्हटला, जरासंध 17 वेळा आपटलाय मी तुला, नाही कळलं तुम्हाला? आता 18वी वेळ बाकी दुसरं काय. पण आता ऐका, एक दुसरा वर मागितला होता, देवा ज्या वेळेला मी डोळे उघडेल त्यावेळेला मात्र तू माझ्या समोर राहिलं पाहिजे. हाच वर तुकोबरा यांनी सुद्धा मागितला, हाच वर सगळ्या संतांनी सुद्धा मागितला. आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. हाच वर भगवान या ठिकाणी ब्रह्मदेवानं सुद्धा मागितलेला होता. ज्या वेळेला असं म्हणतात बाबा की सगळ्या संतांनी सगळ्या भगवंतानं सुद्धा हाच वर मागितला, देवा दुसरं काही देऊ नको, ज्या वेळेला आम्ही पाहू त्यावेळेला आम्हाला तू समोर दिसला पाहिजे. या ठिकाणी मुचकुंद राजानं सुद्धा तोच वर मागितला आणि मग देव समोर दिसले. मुचकुंद राजाचा राग शांत झाला. पण आता ऐका, काल यवन गेला, जरासंधाला पळवून लावलं आणि मग मात्र देव विचार करता ते आता काय करायचं. आणि मग भगवान परमात्मा रुक्मिणी आईसाहेबांसोबत बाबा राज्य करू लागले. बरं रुक्मिणी म्हणजे काय सामान्य आहे का? नाही नाही नाही, तिनंही पहिलं पत्र पाठवलं होतं, बरोबर की नाही? शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. ए देवा मी आधीच तुला सांगते, पत्र पाठवलंय ब्राह्मणाकडे आणि त्या ब्राह्मणाला सांगितलंय काय, हे पत्र तुम्ही त्या कृष्णाला नेहून द्या आणि त्याला सांगा आयुष्यभर ही रुक्मिणी फक्त तुझी वाट बघतीये. आणि मग असं म्हणतात त्या रुक्मिणीला बाबा या ठिकाणी पळवून आणलं. कसं आणलं? बोला ना जोरात, कसं आणलं? पळवून आणलं. का बरं? कारण तिनं सांगितलेलं शिशुपाल नवरा नवरी मी, मी नवरी होणार नाही, नवरी म्हणजे त्याला वरणार नाही. आणि श्रीकृष्ण नवरा नवरी मी, मी त्याला मात्र या ठिकाणी वरणार, असं तिनं तेथंच सांगितलेलं होतं. आणि मग ती असणारी रुक्मिणी तिनं बाबा या ठिकाणी देवाला आधीच सांगितलं, देवा तुझ्याबरोबर लग्न करणार आहे. तिला पळवून आणलं. बहुतेक पळून आणायचं तेव्हापासूनच चालू झालं असावं. हा पण पहा बरं का, इतके सुंदर मजेशीर कथा. आणलं बाबा तिला पळून. पण आता पळून आणलं म्हटल्यावरती थोडी लाडाची झाली ना ती. तुमचं काय मत आहे? झोपले का काय? पळून आणलं म्हणजे रुक्मिणी थोडी लाडाची झाली. मग लाडाची झाल्यानंतर मात्र असं म्हणतात की तिकडं भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी आईसाहेबांसोबत राज्य करू लागले. पण असं म्हणतात बाबा एक दिवशीचा प्रसंग, भगवान शंकर परमात्मा पार्वतीला सांगतात, अगं पार्वती तुला माहिती आहे का संसार सुखाचा चाललेला आहे. नाही असं नाही, दोघंही चांगले राहत होते. मग पार्वती म्हणते देवा मग असं कसं काय बरं झालं, इकडं कुठंतरी तो पांडुरंग आम्हाला दिसतो आणि ती रुक्मिणी आम्हाला इकडं कुठंतरी दिसते. पार्वती विचारते देवा मग असं कसं काय, तुम्ही तर म्हणता पळून आणली लाडाची, नाही कळलं का तुम्हाला? मग असे वेगळे वेगळे का बरं? पार्वती आईसाहेबांना सांगितलं शंकरानं, म्हटले अगं तीच तर कथा आम्हाला पंढरीच्या महात्म्यामध्ये ऐकायची आहे ना. हे असे वेगळे वेगळे का झाले, हे असे वेगळे वेगळे का राहिले, तेच तर आम्हाला फक्त सांगायचं आहे ना. तर त्याच्या मागचा एक इतिहास सांगितला जातो. पार्वती आईसाहेबांना भगवान शंकर सांगू लागले, अगं असं म्हणतात की ज्या वेळेला हे दोघंही राज्य करत होते त्यावेळेला इंद्राची पत्नी शची
त्या शचीची नजर या ठिकाणी एकदा सहज म्हणणे ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता गेली, त्याचं दर्शन घेण्याकरता गेली. पण ज्या वेळेला शचीनं त्याला पाहिलं त्यावेळेला शचीला बाबा या ठिकाणी अंतःकरणामध्ये एक वासना निर्माण झाली का चला त्या देवाच्या मांडीवरती आपल्याला स्वतःला बसता येतंय का, देवाच्या मांडीवरती आपल्याला बसायला मिळालं तर किती मोठं भाग्य होईल, असं बाबा तिच्या मनामध्ये आलं. कोणाच्या? इंद्राच्या पत्नीच्या. तिचं नाव आहे सची. आणि त्या सचीच्या मनामध्ये आलं जर आपल्याला देवाच्या मांडीवरती बसायला मिळालं, आपल्याला त्याची अर्धांगिनी होता आलं किंवा त्याच्या मांडीवर आपल्याला मिळालं तर आपल्याला किती आनंद होईल. पण आता ऐका, बिहारकडची लोक ही कथा मान्य करत नाही बरं का. बिहारच्या लोकांना ही कथा मान्य नाही. ते म्हणतात इंद्राच्या पत्नीच्या जर मनामध्ये एखाद्या परपुरुषाबद्दल जर असा विचार येत असेल तर आम्हाला ती राधा म्हणून नकोय. ऐका, ती आम्हाला राधा म्हणून नकोय. तिकडची लोक मान्य करत नाही. पण आता पुराणांमध्ये आपल्याकडे ती कथा आहे म्हणून आपण तीच कथा या ठिकाणी पाहत असतो. असं म्हणतात का त्या शचीच्या मनामध्ये ती वासना निर्माण झाली, अंतःकरणामध्ये ती भावना निर्माण झाली. आणि देवाला काही सांगावं लागतं का? नाही नाही नाही, देवाला सगळं कळतं बाबा. ऐका इकडं पा, त्यांचं सगळ्यांकडं बारीक लक्ष आहे. हां, मी सांगितलं तुम्हाला. आणि मग जो सगळ्यांच्या भावना जाणतो बाबा त्याला काय हिची भावना कळणार नाही का? देवानं तिची भावना ओळखली. शचीच्या मनामध्ये काय देवाला कळालं. पण आता का शचीची भावना देवाला कळाली पण रुक्मिणी मात्र देवाकडे अशी टक लावून पाहत होती. तिला फक्त एवढं पाहायचं होतं देव काय करतं ते. हा, कारण या बाबावरती रुक्मिणी आई साहेबांचा अजिबात विश्वास नव्हता. याला बाईला सोडा हजार रे, हा, याला काय एक बायको आहे का? नाही ना. अगोदरच म्हटले याला 16,108 आणि याच्यामध्ये आता 109 करतो का काय हा बाबा? हा, रुक्मिणी आई साहेब हे नव्हती बघत काय तिच्या मनामध्ये काय. रुक्मिणी आई साहेब फक्त देवाकडे पाहत होती. चालू आहे म्हटली, तुम्ही काय करताय मला पहिलं तेच तुमच्याकडे बघायचंय. रुक्मिणी आई साहेब अशी देवाकडे टक लावून पाहत होती. म्हटले काय करतोय बघू ते. आता देव असते. देव म्हटले हे बघ रुक्मिणी, तू किती काही म्हण पण तरी सुद्धा मला इच्छा पूर्ण कराव्या लागतात. पण म्हणले जाऊ दे, आता तू माझ्याकडे पाहते एवढ्या रागानं. हा, आणि मग देवानं हळूच बाबा तिला सांगितलं. म्हणले हे बघ, या जन्मामध्ये मला काही करता येणार नाही कारण 16,108 हा मी बाबा इथं अडकलोय. पण एक काम कर, काय माझं मोठं युद्ध होणार आहे. नंतर कंसाला मारण्याकरता ज्या वेळेला मी तिथं गोकुळामध्ये येणार आहे त्यावेळेला मी तिथं अंतर्धान पावणार आहे. आणि मग तू तिथं या ठिकाणी ये आणि राधा रूपानं जर तू तिथं आली तर मी तुझा तिथं स्वीकार करेल आणि तिथं तुला बसण्याकरता या ठिकाणी मी नक्कीच परमिशन देईल. तिथं तू माझ्याकरता या ठिकाणी बसू शकते. पण आता ऐका बरं का, हे सगळं काही बाबा तिथं ठरवलं आणि ठरवल्यानंतर असं म्हणतात त्या शचीनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली हिमालयामध्ये. किती? बोला बोला. 60,000 वर्ष तपश्चर्या हिमालयामध्ये जाऊन केले. आणि तपश्चर्याचं सामर्थ्य काय असतं हे आमच्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना तुम्ही विचारा. ज्ञानोबा या आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात तप करणं बाबा या ठिकाणी एकतर सोपं नाही, पण एकदा का तप केलं तर त्याचा परिणाम काय होतो. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. तुम्ही कोणतंही तप करा पण ते तप करत असताना तुमचं जर खरंच लक्ष असेल ना तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मग आता ऐका, आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे बाळ वाणीवरती सरस्वती अशी येऊन बसत नाही. मग 12 वर्षाची साधना असावी लागते. 12 वर्ष साधना करावी लागते. 12 वर्ष जप करावा लागतो. 12 वर्ष एखादी योगक्रिया करावी लागते. आणि तेव्हा कुठंतरी जर अनुष्ठान म्हणलं ना मग सरस्वती या जिभेवरती कृपा करते. मग ती सरस्वती वाणीला प्रसाद देत असते. कुणी उठायचं कीर्तन करायचं चालतं काय बाबा? 2 चिंतनं पाठ केली झालो कीर्तनकार. हा, हे असं चालतं? असं नाही चालत. ऐका इकडं पा, कुणालाही नाही. त्याच्याकरता तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप आणि मग चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. हे करण्याकरता सुद्धा आपलं काहीतरी अगोदर सामर्थ्य असावं लागतं. आणि मग 60,000 वर्ष इंद्राच्या पत्नीनं बाबा तपश्चर्या केली होती. कशाकरता? कृष्णाला प्राप्त करण्याकरता. आणि मग आता ऐका बाबा, असं म्हणतात की भगवान परमात्मा ज्या वेळेला सगळं काही झालं आता नैराश्यमध्ये होते पण तिथं या ठिकाणी राधाराणीच्या रूपानं भगवान परमात्म्यानं बाबा तिला तो आनंद दिला. पण असं म्हणतात की रुक्मिणी आई साहेबांनी बाबा नेमकं तेवढं दृश्य पाहिलं. कोणतं? राधा तिथं मांडीवरती बसलेली आहे आणि जसं बाबा या ठिकाणी रुक्मिणी आई साहेबांनी ते दृश्य पाहिलं पळून आणली होती. माहिती नाही ना? माहिती आहे ना? झोपले नाही ना तुम्ही? तेवढं विसरू नका फक्त. काय पळून आणली? हां, ऐका, पळून आणली होती ना. आणि तेवढ्यामध्ये रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, अरे मला पळून आणलंय देवानं. मी याच्याकरता एवढी तपश्चर्या केली. मी याला सांगितलं होतं का मला इकडं न्यायला या म्हणून आणि एवढं सगळं याच्याकरता त्याग केला. एवढं पळून आले मी याच्याकरता आणि हा बिचारा परत दुसऱ्या बाईला मांडीवरती घेऊन. आता मला सांगा काय सहन होणार आहे का? महिला वर्ग काय मत आहे तुमचं? जांभूळच्या महिला बोला बोला पटकन. देवाला असं पाहिल्यानंतर रुक्मिणीला राग येणं स्वाभाविक आहे ना. हां, आणि मग असं म्हणतात बाबा रुक्मिणी आई साहेबांनी आता ठरवलं
ठरवलं काय, परत याचं आता तोंड पाहायचं नाही. कोणाचं? हा हा हा, ऐका. म्हणले आता ठरलं काय, याचं तोंड आता मी परत पाहणार नाही. देवा आता इथून पुढे बास, तुम्हाला त्यांच्या सोबत राहायचंय ना, तुम्ही राहा त्यांच्या सोबत. आता देवाला काय माहिती बाबा या राधेचा स्वभाव काय, देवाला काय माहिती जनाबाईचा स्वभाव काय. रुक्मिणीला काहीच माहिती नाहीये बाबा का या ठिकाणी राधा कोण आहे. रुक्मिणीला काहीच माहिती नाही आमची जनाबाई कोण आहे. पण तरी सुद्धा आमच्या रुक्मिणीचं फक्त एकच आहे काय, देवाबरोबर नुसतं भांडण करायचं. आणि वास्तविक पाहता ज्याचं प्रेम आहे तिथं भांडण असणारच आहे. आता जी पळून आली ती नेहमी नवऱ्याबरोबर भांडणारच आहे, बरोबर आहे ना. म्हणजे पळून आणणाऱ्यांकरता लक्षात राहू द्या ऐका, ही पळून आणली होती मग हे देवाबरोबर सारखे भांडायचे. असं म्हणतात जनाबाई सुद्धा ज्या वेळेला देवाबरोबर या ठिकाणी भांडण करायचे ना, त्यावेळेला रुक्मिणी देवाला विचारायचे, देवा काय रे, काय सारखं सारखं तुम्ही तिचं ऐकत असता. रुक्मिणी देवाला म्हणायचे, देवा तुम्ही या ठिकाणी माझ्या बरोबर वेगळं वागता, जनाबाई बरोबर वेगळं वागता, तुम्ही सारखं तिच्या बरोबर या ठिकाणी जात असता, असं काय तुमचं आणि तिचं नातं. कोण विचारायचं? रुक्मिणी. जनाबाईसाठी सुद्धा बरं का, राधेला पाहिल्यानंतर तर रुक्मिणी नाराजच झालेली आहे. पण तरी सुद्धा एकदा जनाबाईला पाहिलं होतं, कधी दळण दळताना, आणि मग देवाला दळण दळताना ज्या वेळेला रुक्मिणीनं पाहिलं ना, तिथं सुद्धा असंच तिला राग आला. आणि मग दुसऱ्या दिवशी देव ज्या वेळेला रुक्मिणी बरोबर बोलायचे ना, रुक्मिणी पाणी टाक, नाही टाकणार म्हणायची. रुक्मिणी ताट वाढ, नाही वाढणार म्हणायची. रुक्मिणी असं काय करती, जाऊ दे मला बाहेर, भक्त वाढ बघता ते नाही जाऊन देणार. अशी दरवाजा पकडूनच रुक्मिणी उभी राहिली. मग देवाला विचारलं, रुक्मिणी काय झालंय का, तुला साडी पाहिजे का, चल लगेच जाऊन आपण वडगावला घेऊन येऊ. झालंय काय तुला, तू असं एवढं तोंड का बारीक धरून बसलेली आहे, नेमकं झालं तरी काय. आणि मग देवानं प्रश्न विचारला, त्याचं वर्णन केलेलं आहे बरं का, मी मनानं सांगत नाहीये. पण आता ऐका, रुक्मिणीनं दादा असा दरवाजा धरला आणि मग विचारलं देवानं काय झालं. आणि मग ती रुक्मिणी आईसाहेब सांगत होत्या, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांगा ना हो विठ्ठला जनी संग काय नात. सांगा जरा, सांगा जरा देवा काय नात आहे तुमचं त्या जणी सोबत. देव म्हणायचे, रुक्मिणी हे बघ ना, रात गई बात गई, झालं ना आता, काल भांडलोय ना आपण एकमेकांशी, आता बाद झाला, आता ते विषय सोडून जा बरं. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला आंघोळीला काढ पाणी, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला आंघोळीला काढ पाणी. रुक्मिणी जा बरं आंघोळीला पाणी काढ. ती म्हटली, मी नाही काढणार पाणी, जणी तुमची पट्टराणी. देव म्हटले, रुक्मिणी हे बघ, मला तुझ्या बरोबर आज परत भांडायचं नाहीये, तुला मी सांगितलंय तेवढं फक्त कर, तुझ्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. तुला सांगितलंय ना, एक काम कर, राहू दे आंघोळीचं पाणी, माझं मीच तापून घेतो. तसे पण बरेच पुरुष वर्ग स्वतःचं पाणी स्वतःच तापून घेतात. काय मते जांभूळकर बोला, घेतात की नाही. म्हणले राहू दे, मी पाहिले लोकांना, मी माझं पाणी तापवतो, तू फक्त एक काम कर. काय? विठ्ठल म्हणे रुक्मिणीला वाढ जेवायाला ताट, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला वाढ जेवायाला ताट. सांगितलं बाबा काय, अगं बाई एक काम कर, आता कमीत कमी जेवणाचं ताट तेवढं तरी वाढशील की नाही. तिनं तिथंही सांगितलं. म्हणले देवा मी नाही ताट वाढणार तुम्हाला, मी नाही वाढणार ताट, जणी तुमच्या हृदयात. तुम्ही कुठं माझ्याकडं असता, सारखं तिचा कचरा भरायला जाता, सारखं तिचं दळण करायला जाता, सारखंच तिच्या बरोबर तुम्ही या ठिकाणी कामं करायला जाता. बाकीचं जाऊ दे, सगळी कामं केली, उवा मारायला पण जात. नाही कळलं तुम्हाला ओ जांभळकर. रुक्मिणी म्हणते देवा उवा मारायला, ते पण काम तुम्ही करता का. ऐका ना दादा, जनीचा भाव देवानं पाहायचा आणि विठ्ठेवरच्या मालकानं बाबा जनाबाईच्या डोक्यातल्या उवा सुद्धा काढायच्या. मी फक्त जाता जाता इतकंच सांगेल बरं का, तुमचा भाव जर पवित्र असेल ना दादा, तर देव तुमच्याकरता वाटेल ती कामं करायची तयारी दाखवतो. फक्त तुमचा भाव तितका पवित्र असला पाहिजे. असं म्हणतात बाबा. रुक्मिणीचं भांडण काही थांबे ना. आणि मग शेवटी रुक्मिणी आई साहेब जण देवाला विचारतात, ते देवा बाकीचं सगळं जाऊ दे, पण मला खरं खरं सांगा काय नातंय तुमचं. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांगा ना हो विठ्ठला
जनी संग कायनात. आणि मग असं म्हणतात का देव म्हटले रुक्मिणी आता वास झालं तुझं, एका लिमिटपर्यंत मी तुझं ऐकू शकतो ग. अगं 16,108 जरी स्वीकारल्या असल्या पण त्या 16,000 कोण होत्या हेही तुला माहीत नाही ग. अगं त्या सुद्धा कुठंतरी या ठिकाणी बंदिस्त होत्या. त्यांच्याबरोबर युद्धामध्ये मी त्यांना सोडून आणलं आणि त्यांच्यावरती कुणाची वाईट नजर नको पडायला म्हणून त्यांचा 16,000 जणींचा स्वीकार केला. आणि जनाबाईबद्दल बोलत असशील तर ऐक, देव म्हणे रुक्मिणीला जनी संग काय नात. अगं तुला ऐकायचंय जनाबाई सोबत माझं काय नातं आहे तर ऐक आता मी तुला सांगतो. जनी आहे माझी लेक आपण तिचे माय बाप. अगं ती माझी लेक आहे ग, माझी लेक आहे. आणि तू काय बोलते म्हणे तिच्याकरता, काय बोलते तिच्याबद्दल, तुला पटलं पाहिजे. आता ऐका, याला म्हणायचं बाबा अर्धवट घेऊन पळणं. हां, काही लोकांचा स्वभाव असतो पा. असं आमची आजी म्हणायची बाबा, डोळ्यात आणि कानात इकडं 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 हां 4 बोटाचं अंतर आहे ना. ऐकताय तुम्ही सगळेजण. 80% घटस्फोट हे केवळ संशयानं चालू आहेत आता. हां, एखादा मेसेज वाचायचा पत्नीचा, तर्क वितर्क लावायचा, डिवॉर्स, काहीच नको, घटस्फोट. का? संशय. आणि ज्ञानोबा यांनी या संशयाबद्दल सांगितलंय, अनेक संशया होणी थोर. हां, पाप नाही घोर विनाशासी वा घोर प्राणी असे. संशयामुळं विनाश होत असतो म्हणून संशय नाही करायचा बाबा. तुम्हाला एखादा शंका आली ना समोरासमोर विचारलं पाहिजे, तुम्ही समोरासमोर बोललं पाहिजे. आज पहा या कथेमध्ये रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलंच नाही दादा का नेमकं कोण आहे राधाराणी, काय आहे ती हे विचारलंच नाही. तिची तपश्चर्या पाहिली नाही, ती राधाराणी कोण आहे ते विचारलं नाही. फक्त मांडीवरती बसलेलं पाहिलं. आणि जे रुक्मिणी आईसाहेब रुसल्या आणि असं म्हणतात की बाबा त्या रुक्मिणी आईसाहेब रुसल्या नाही, मग उठल्या तर उठल्या आणि थेट दिंडीरवनामध्ये आल्या. कुठं आल्या? बोला बोला पटकन. कुठं? दिंडीरवनामध्ये आल्या. रुक्मिणी रुसली आणि दिंडीरवनाली. रुक्मिणी रुसली ती दिंडीरवनाली. रुक्मिणी रुसली दिंडीरवनाली. रुक्मिणी रुसली दिंडीरवनाली. ती दिंडीरवनाली, ती दिंडीरवनाली. ती दिंडीरवनाली. ती दिंडीरवनाली. रुक्मिणी रुसली ती दिंडीरवनाली. रुक्मिणी रुसली ती दिंडीरवनाली. रुक्मिणी रुसली दिंडीरवनाली. रुक्मिणी रुसली दिंडीरवनाली. रुक्मिणी रुसली ती दिंडीरवनाली. दिंडीरवनामध्ये आली. आता ताई दिंडीरवन कोणतं ती कथा सांगितली पाहिजे ना तुम्हाला. हां, सांगितलीच पाहिजे कारण पंढरीचं महात्म्य आपण पाहतोय. मग दिंडीरवन कशाला म्हणतात ताई ते आम्हाला पाहायचंय. पण असं म्हणतात आता दिंडीरवनाची कथा तर आपण पाहणारच आहे. पण तुकाराम महाराज ज्या वेळेला रुक्मिणी आईसाहेब रुसल्या त्या तिथं आल्या. पण मला या कथेमधनं तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ऐका. आज रुक्मिणी आईसाहेबांचा रुसवा आहे पण तरीसुद्धा तो रुसवा बाबा या ठिकाणी तुमच्या आमच्या दृष्टीनं फायद्याचा आहे. कारण तिच्या समवेत विटेवरचा मालक तिथं तिच्या मागं येतोय आणि त्या आम्हाला या ठिकाणी दर्शन देतोय. पण तुमच्या आमच्या सारख्यांचा रुसवा मात्र विनाशाला कारण ठरतो बरं का. तुमच्या आमच्या सारख्यांचा रुसवा मात्र या ठिकाणी काही ना काहीतरी घातपाताला कारण ठरत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं कथेच्या माध्यमातून आज जाता जाता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. कोणतंही काम करा बाबा पण राग रुसवे फुगवे जरा बाजूला ठेवा. कथेच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय का या पंढरीचं महात्म्य जाणून घ्या. पण पंढरीचं महात्म्य जाणून करत असताना किंवा हे ऐकत असताना थोडं या ठिकाणी आपल्या संसारामधले सुद्धा आपल्या काही जर गैरसमज असतील, काही शंका कुशंका असतील तर या ठिकाणी आपण जरा दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण सांगते तुम्हाला, पहा, आयुष्य एकदा मिळालंय. गेलेला पैसा परत मिळवता येतो, बरोबर आहे ना. गमावलेला मित्र परत मिळवता येतो पण गेलेली व्यक्ती मात्र आपल्याला आयुष्यामध्ये परत कधी मिळवता येत नाही. मी सांगेल तुम्हाला, पहा, या ठिकाणी श्वास आणि विश्वास जरा जवळचे शब्द आहेत की नाही. बोला बोला पटकन. श्वास आणि विश्वास
जवळजवळचे शब्द आहेत की नाही. श्वास एकदा संपला जसा तो परत मिळवता येत नाही, तसा एकदा विश्वास संपला ना बाबा, तो परत या ठिकाणी त्या व्यक्तीवरती आपल्याला टाकता येत नाही. आज रुक्मिणी आईसाहेब रुसल्यात. रुक्मिणी आईसाहेब या ठिकाणी मनामधनं दुःखी आहेत. त्यांना असं वाटतं की आता परत याचं तोंड पाहायचं नाही, आणि म्हणून या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेब निघाल्यात, तपश्चर्या करण्याकरता दिंडीरवनामध्ये आल्यात. बरं, त्याला दिंडीरवन असं का म्हटलं जातं, तर तिथं या ठिकाणी पूर्वीचा काळ असायचा, तिथं एक दिंडीर नावाचा दैत्य होता. कोण? दिंडीर नावाचा दैत्य. आणि असं म्हणतात का त्या दिंडीर नावाच्या दैत्यानं तिथं एवढा हाहाकार माजवलेला होता, इतकं त्यानं या ठिकाणी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. आणि भगवंताचं एक ब्रीद आहे काय, जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, जेव्हा जेव्हा पाप वाढतं, त्या त्या वेळेला भगवंत तिथं कुठल्या ना कुठल्या रूपानं हजर होत असतो, तिथं कुठल्या ना कुठल्या रूपानं तो येतच असतो. आणि मग असं म्हणतात का त्या दिंडीर वनाची कथा सांगत असताना तिथं कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतः, देवाला मात्र तिथं अवताराला यावंच लागतं, कारण भगवंताचं ते ब्रीदच आहे. कोणतं? का धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. फुल्या पाळीसी भक्त जना, फुल्या पाळीसी भक्त जना, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. ए देवा, अरे अंब ऋषीसाठी गर्भवास सोसलाय, सगळ्यांसाठी सगळं काही तू सोसलंय, मग याही अवतारामध्ये देवा तू येणार आहेस का, असं पार्वती आई साहेबांनी विचारलं शंकराला की देवा, अरे नेमकं काय या पंढरीचं महात्म्य, काय हे लोक एवढी वेड्यासारखी पंढरपूरला जाण्याचं वेड अंतःकरणामध्ये धरतात. त्यावेळेला भगवान शंकरानं सांगितलं, बाई अगं तिथं या ठिकाणी दिंडीर नावाचा दैत्य होता, त्याला दिंडीरवन हे नाव का पडलं, कारण त्या दिंडीर नावाच्या दैत्यानं सर्वांना त्रस्त केलं होतं. इतकं त्रस्त केलं, एकतर त्याला वर होता देवाकडनं, आणि त्या वरामुळं या ठिकाणी तो भेटल त्याला या ठिकाणी मारत सुटायचा. पण असं म्हणतात इंद्राला फक्त एकाच गोष्टीची भीती असायची. कोणत्या? इंद्र कशालाच घाबरत नव्हता. तुम्ही ऐकता ना सगळे जांभूळकर, ओ वारकरी ऐका, इंद्र कशालाच घाबरत नव्हता, पण इंद्राला फक्त एका गोष्टीची भीती असायची. मंदार महाराज, कोणती माहितीये का? स्वतःचं पद नको जायला त्याचे. नाही कळलं तुम्हाला? फक्त स्वतःचं पद नको जायला त्याची भीती त्याला असायची. बाबा मला तरी असं वाटतं आता जेवढी लोक आहेत ना, ज्यांना बाकी कशाचं नाही फक्त पदाची भीती वाटते ना, हां बहुतेक ते सगळे इंद्राकडनंच आलेली माणसं समजून जायचे आपण. हां बाकी कोणी नाही. एखादा पदाकरता खूपच बाबा हे असेल ना, समजायचं बाबा हां तो फक्त इंद्राकडनं आलेलाच बाबा माणूस असला पाहिजे. इंद्राला फक्त पदाची भीती. तो दैत्य काय करतोय, किती जणांना मारतोय, त्यानं काय हाहाकार माजवला, इंद्राला त्याच्याशी घेणं देणं नाही. फक्त इंद्राला काय वाटायचं, तो माझं पद घेऊन जातोय का काय. आणि इंद्रपदानं या ठिकाणी फार घाबरायचा इंद्र. आणि मग असं म्हणतात इंद्रानं भगवान विष्णूला आराधना केली. देवा एक काम करा, काय करा, हे बाकीचं सगळं जाऊ द्या, पण तुम्ही मात्र या दिंडीराला आहे ना पहिलं इथं आमच्या समोर संपवा. आणि मग भगवंतानं त्या दिंडीराची तिथं हत्या केली होती. त्या दैत्याला तिथं ठार मारून टाकलं होतं. पण आता ऐका, ज्या वेळेला त्या दैत्याला मारलं तुकाराम महाराज, त्याच वेळेला नेमकं त्याच्या मुखातनं हरी हरी बाहेर पडलं. काय बाहेर पडलं? हरी हरी बाहेर पडलं. आता ऐका, आयुष्यभर पापं केलीत बरं का, पण तरी सुद्धा शेवटच्या वेळेला हरी हरी म्हटला. आणि संतांचं ब्रीद आहे काय, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आयुष्यभर या ठिकाणी एकही चांगलं नाही काम केलं. ओ जांभूळची लोक ऐका बरं का, एकही काम आयुष्यभर चांगलं नाही केलं, पण मरताना हरी हरी म्हटलंय. आणि मग हरी हरी म्हटल्याचा परिणाम अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही. आता ऐका बरं का, भगवान विष्णूनं सांगितलं अरे वास याला मारलंय, पण हा नाव कोणाचं घेतोय? झोपले का? हरी हरी म्हणतोय ना तो. हा मग ज्या अर्थी तो हरी हरी म्हणतोय ना, त्या अर्थी नक्कीच आपण त्याचा उद्धार केला पाहिजे. आणि मग विचारलं, बोला
काय पाहिजे तुम्हाला? तुमचा या ठिकाणी आम्ही तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुम्ही म्हणाल ती गोष्ट आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आयुष्यभर तुम्ही काय करता माहीत नाही बरं का, पण अंतकाळी जर तुम्ही भगवंताचं स्मरण करताय तर मग मात्र तुम्हाला वैकुंठाला जाता येतं. आम्हाला संतांनी तसंच सांगितलंय, अजामेळ पापराशी पण तोही गेला वैकुंठाशी. इतकं घोर पाप केलं पण तरी सुद्धा त्याला वैकुंठाचं दार प्राप्त झालं. आता काही काही लोक असाही तर्क वितर्क लावतील, मग जाऊ दे ना ताई, आयुष्यभर पाहिजे तेवढी पापं करून संध्याकाळ रात्री मरताना म्हणून एकदा हरी. आता तुम्ही म्हणताय म्हणून, पण ऐका ना वारकरी बाबा, आयुष्यभर विषयाचं चिंतन केलंय, शेवटच्या क्षणाला हरी आठवल का? नाही आठवत. हां, आयुष्यभर प्रपंच सांभाळ, शेवटच्या क्षणाला देव मुखात येईल का? सोपं नाही ते. हां, आणि मग त्या दैत्यानं, तो दैत्य होता पण तरी तो चांगला होता. आपण माणसं आहे पण तरी दैत्यापेक्षा कमी नाही. आता बाकीचं काय सांगायचं, ऐका इकडं पा. हां, कारण सांगते तुम्हाला, आपण सगळी माणसं आहेत बाबा, पण आतली वृत्ती आपली माणुसकीची नाही ना राहिली. आता तो मोठा प्रॉब्लेम आहे. नाही आठवला मग काय करणार आहे आपण? त्यापेक्षा संतांनी सांगितलं, कामामध्ये कामं आणि काही म्हणा राम राम, सारखं देवाचं स्मरण करा. आणि मग असं म्हणतात, देवाला या ठिकाणी सांगितलं, देवा आता तुम्ही याचा इथं वध केला ना, मग एक काम करा, या ठिकाणी तुम्ही इथंच विराजमान व्हा. त्या हरीनं दोन गोष्टी या ठिकाणी, त्या दैत्यानं दोन गोष्टी देवाकडे मागितल्या. एक, देवा माझी इच्छा आहे काय, तू या ठिकाणी इथं थांबला पाहिजे. कुठं? या क्षेत्रामध्ये. देवा या ठिकाणी तू इथं माझ्याकरता थांबला पाहिजे. आणि नंबर 2, देवा या क्षेत्राला मला ज्या या ठिकाणी गोष्टीनं मारलंय त्या गोष्टीचं नाव या ठिकाणी इथं पडलं पाहिजे. आणि म्हणून त्या दिंडीर नावाच्या दैत्याचा तिथं वध झाला, म्हणून त्याला दिंडीरवन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दिंडीरवन असं म्हटलं जातं. त्याला मारण्याकरता या ठिकाणी लोहदंडाचा वापर केला होता, म्हणून त्याला लोहदंड तीर्थ असं म्हटलं जातं. नंबर 3, त्याला मारण्याकरता गदेचा वापर भगवान विष्णूनं केला होता, म्हणून त्याला गदा तीर्थ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गदा तीर्थ असं म्हटलं जातं. आणि मग याला पहिल्यांदा बरीच नावं होती बाबा, या पंढरपूरला सुद्धा, पण त्याला दिंडीकारण्य या नाव का पडलं होतं, तर त्याचं कारण फक्त दिंडीर नावाच्या दैत्याचा तिथं वध करण्यात आला. आणि त्या दिंडीकारण्यामध्ये आमच्या रुक्मिणी आई साहेब तिथं येऊन तपश्चर्या करत होत्या. बरं, तिथं तपश्चर्या केली. आता देवाला काही दिवस करमलं बायकोशिवाय, पण ते अवघड आहे ना. बाहेर रोज किती वेळा जेवण करणार, घरचं जेवण हां, किती दिवस बाबा या ठिकाणी हॉटेलवरती जायचं आणि जेवण करायचं. शेवटी हॉटेलमध्ये जेवलं रोज रोज तर त्रास नाही का होणार ते? हां, देव म्हणायचे आता बाद झालं बाबा, रोज रोज आम्ही बाहेर जातोय, रोज रोज बाहेरचंच खातोय. हां, आज येईल रुक्मिणी, उद्या येईल रुक्मिणी. शेवटी म्हटले बाकीचं जाऊ दे, पण बायकोची गरज असतेच गड्यावर का, काही असू दे, पण बायको ती शेवटी, बोला बोला पुरुष वर्ग जरा थोडी मदत करा मला. हां, बायको ती शेवटी, बायको ती बायकोच ना. हां, बायकोची गरज लागतेच ना. देव म्हटले बारा असं कसं चालेल, गेले पाहिजे म्हटले बास. आणि मग असं म्हणतात, देव तिला शोधत शोधत आले, म्हटले आपण तिची समजूत काढली पाहिजे. चूक नसताना जर आपली पत्नी जर आपल्यावरती रुसत असेल ना, ऐका बरं का, चूक नसताना आपली पत्नी जर आपल्यावरती रुसत असेल तर एक वेळ तुम्ही तिची समजूत काढू नका. पण देवानं विचार केला, चूक माझी सुद्धा आहेच, चूक माझी सुद्धा आहेच. तिला बिचारीला काय माहिती तिचं माझ्यावरती प्रेम आहे, ती बिचारी रुसली, पण या ठिकाणी माझ्याकडनं चूक झाली. मी त्या राधेला या ठिकाणी मांडीवरती बसवलं. आणि मग हे पाहिल्यानंतर कोणत्या बायकोला राग येणार नाही? महिला वर्ग काय मत आहे तुमचं? बोला बोला, कोणत्या बायकोला राग येणार नाही? चूक रुक्मिणीची नाही म्हटले, चूक माझी आहे. हां, बघा आता देव, हां कळलं पाहिजे, म्हणून चुका जरा मान्य केल्या पाहिजे बरं का. ऐका, देव म्हटले आपली चूक आहे ना, आपणच गेलो पाहिजे. आणि मग असं म्हणतात की भगवान परमात्मा या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेबांच्या मागं या ठिकाणी जायला लागले. मला वाटतं तेव्हापासून बाबा या ठिकाणी बायकोंच्या पुढं पुढं करायची सवय असेल नवऱ्यांना. हां, देवानं ठरवलं काय, आता आपण रुक्मिणीची थोडी समजूत काढली पाहिजे, आपण रुक्मिणी करता बाबा या ठिकाणी तिथं गेलो पाहिजे. पण रुक्मिणी आईसाहेब सुद्धा बाबा तिथं तपश्चर्या करतात ते, आणि नुसती तपश्चर्या नाही करत ते, मग त्याच देवाचा धावा करतात ते. कारण तिनं तप केलं, देवा तू तिला मांडीवर घेतलं, मी तुझ्याकरता तपश्चर्या केली, तू विसरला, मी परत तुझ्याकरता तप करणार आहे. म्हणून रुक्मिणी आईसाहेबांना तिथं पाहिलं. असं म्हणतात की गोपाळांना घेऊन परमात्मा निघालाय, सगळ्या सवंगड्यांना घेऊन परमात्मा तिथं निघाला. पण ज्या वेळेला निघाला त्यावेळेला ऐका, आता हे महत्त्वाचं आहे बरं का, हे थोडं महत्त्वाचं आहे, हे जाता जाता घेऊन जा सगळ्यांनी. भगवान परमात्मा तिथपर्यंत आले, गोपाळांना घेऊन तिथपर्यंत आले, सगळ्या आपल्या सवंगड्यांना घेऊन. पण ज्या वेळेला गायी घेऊन आले, गोपाळ घेऊन आले, सवंगडी घेऊन आले, पण ज्या वेळेला रुक्मिणी आईसाहेबांचा पत्ता कळाला ना, त्यावेळेला मात्र देवानं सगळ्यांना गोपाळपुरेमध्ये थांबवलंय. कुठं कुठं? गोपाळपुरेमध्ये. तिथं गोपाळपूर आहे. मग पंढरपुरामध्ये गोपाळपुरेमध्ये देवानं तिथं सगळ्यांना थांबवलं, आणि बायकोकडं मात्र देव एकटाच गेलाय. हे किती लोकांना कळलं ते बघा आता जरा. म्हणजे नवरा बायकोचं भांडण झालं तर शहाण्या नवऱ्यानं भांडण मिटवायला कुणाला आणायचं?
कळते माझी कथा तुम्हाला? आ शहाण्या नवऱ्यानं तरी बाबा भांडण मिटवायला आणखीन तिसऱ्या माणसाला कुणाला आणायचं नाही. देवाला माहीत होतं काय आपण एकमेकांबरोबर परत एकत्र येणार आहे, पण आपली फजिती तिसऱ्या माणसानं बघायला नको, म्हणून कधीच नवरा बायकोचं भांडण झालं तिसरा माणूस मध्ये आणायचा नाही. ऐका आता इकडं पहा, आणि अजून पुढं सांगू का, शहाण्या माणसानं नवरा बायकोचं भांडण मिटवायला सुद्धा जायचं नाही. नाही कळलं? हां, कारण तुम्ही कोणा एकाची बाजू घेऊन भांडायला जाती तर तुम्हाला दुसरी व्यक्ती नाव ठेवणारच आहे. हे जरा डोक्यात राहू द्या तुमच्या. कारण ज्या वेळेला ते एकत्र येतात ना त्यावेळेला तुमचा सगळा मीठ मसाला तिकडं नवरा बायकोंमध्ये कळालेला असतो, कोण काय बोलतोय कोण कसं बोलतंय. मग देव तेवढे हुशार आहेत. ऐका, गोपाळपुरामध्ये सगळ्यांना ठेवलं आणि देव एकटेच रुक्मिणीकडे गेले. बरं म्हटले आता डायरेक्ट जायचं असं जायचं, म्हटले तसं नको जायला. मग एक संन्यासाचं रूप बाबा देवानं धारण केलं आणि संन्यासाचं रूप धारण करून देव बाबा रुक्मिणी आईसाहेबांकडे गेले आणि तिथं जाऊन रुक्मिणीची देव समजूत काढू लागले. म्हटले रुक्मिणी हां अगं काय करते इकडं, एवढं घनदाट जंगल, एवढं घनघोर अरण्य, आणि या अरण्यामध्ये तू एकटीच, एवढ्या उंचचे उंच तिथं झाडं, एवढे सर्प विखारी या ठिकाणी तिथं फिरतात आणि तू एकटीच इथं काय करते. आता रुक्मिणीलाही कळालं होतं मला शोधायला देवाशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही. आणि मग असं म्हणतात रुक्मिणी आईसाहेबांनी देवाकडं पाहिलं आणि जसं देवाकडं पाहिलं तेवढ्यामध्ये रुक्मिणी आईसाहेबांना मनोमन थोडं समाधानही झालं होतं, पण लगेच ऐकन ती बायको कसली. नाही कळलं? लगेच ऐकन ती बायको लगेच ऐकते होय. ओ जांभूळची लोक बोला बोला, तुमच्याकडे कसं आहे लगेच ऐकते बायको? छे अजिबात नाही. मग फुगली ना रुक्मिणी, मग अशी तशी नाही फुगली. मग तिनं देवाला सांगितलं, काय म्हणली काय रे कोण आहेस तू. अरे तुरीची भाषा बघा बघा. काय रे कोण आहे म्हणले तू. बहुतेक तेव्हापासूनच बरीच लोक अरे तुरे करायला लागली हो नवऱ्याला. कोण आहे म्हणली तू. आणि मग देवानं सांगितले बघ रुक्मिणी मला कळतंय तू माझ्यावरती रागावली, तू माझ्यावरती चिडली. अगं पण म्हटले मी काय सामान्य आहे का. अगं मी तुझाच आहे ना. म्हणली असं थोडीचे म्हणली माझाच आहे, माझा कोण नाही म्हटली, मी कोणाला ओळखत नाही, मी माझी एकटीच आहे, मला कोणी नाही म्हटली, मला मालक नाही, मला कोणी सुद्धा नाही. देवानं विचार केला, म्हटले रुक्मिणीचा राग काय तसा शांत होणार नाही. रुक्मिणी आपल्यावरती रुसली हे 100% खरं आहे. पण आता ऐका, देवाला या कथेमध्ये परत आणखीन एकाची आठवण झाली. जशी या ठिकाणी पहिली आठवण झाली होती त्या दिंडीर नावाच्या दैत्याची, तशी आता देवाला आठवण झाली पुंडलिकरायाची. कुणाची? पुंडलिकरायाची. पण त्या पुंडलिकाची कथा सुद्धा तुम्हाला आम्हाला पाहायची. पण आज मात्र रुक्मिणी आईसाहेबांचा या ठिकाणी रुसवा देवाला घालवायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा या ठिकाणी त्या रुक्मिणी आईसाहेबांचा रुसवा घालवण्याकरता आणि पुंडलिकाच्या भेटीकरता पंढरपूरमध्ये आले. आज या कथेचा शेवट आपण सगळेजण इथेच करतोय. पुन्हा भेटूया सगळेजण उद्याच्या भागामध्ये. या ठिकाणी माननीय संतोष भाऊ जांभूळकर या ठिकाणी आपल्या जांभूळगावचे आदर्श सरपंच की ज्यांच्या अथक परिश्रमाखाली माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा 750वा या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा, आषाढी पंढरपूरची वारी आणि या सगळ्या असणाऱ्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे हे पंढरीचं महात्म्य. या सगळ्या महात्म्याच्या कथेमध्ये आज खरं तर आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात. सर्वांचे आभार व्यक्त करते, कलाकारांचे आभार व्यक्त करते आणि ही सेवा या ठिकाणी प्रभूच्या चरणी समर्पित करते. न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे ते तुमते विनवीत से. विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 सर्वांनी भजन करा. हरी विठ्ठल 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 पांडुरंग. हरी विठ्ठल 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 पांडुरंग. हरी विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. हरी विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 हरी पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.
वा माऊली, आजची कथा खरंच खूप श्रवणीय होती. झी टॉकीजच्या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण अनेक कथा ऐकतो, कीर्तनं ऐकतो, अनेक निरूपणं ऐकतो. माऊली, आपलं मन, आपलं जीवन बदलत जातं, आपले विचार शुद्ध होतात. माऊली, अशाच प्रकारच्या संतांच्या अभंगातील काही ओळींचा आस्वाद आपण आज घेणार आहोत. वारकऱ्यांना ह्या ओळी कशा समजल्या किंवा ह्या ओळींचा अर्थ वारकऱ्यांनी कशा प्रकारे घेतला ते आपल्याला वारकऱ्यांच्या तोंडून जाणून घ्यायचंय. माऊली, चला तर मग. रामकृष्ण हरी. माऊली, कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. माऊली, या अभंगातील ओळींचा तुम्हाला जो अर्थ उमगलाय तो मला आणि आपल्या प्रेक्षकांना सांगा. ज्याप्रमाणे एखादी कन्या आपल्या माहेरातून सासऱ्याकडे जाते त्यावेळेस तिचं त्या ठिकाणी सर्व नातेवाईकावर असं म्हणजे अतोनात प्रेम असतं. ते प्रेम ज्यावेळेस ती त्या शब्दामध्ये व्यक्त करते तर तो शब्द म्हणजे ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी जातात आणि ज्ञानोबारायाच्या सोहळ्यामध्ये ते चालतात, तर त्यांना ज्यावेळेस ते पंढरपूर सोडून जातात त्यावेळेस त्यांना ज्याप्रमाणे एका कन्येला जसं दुःख होते माहेर सोडून सासरला जाताना, त्याचप्रमाणे ते दुःख त्या वारकऱ्यांना होत असतं. ज्या न्यायाप्रमाणे मुलगी आपल्या पहिल्यांदा सासरी जाते आणि तिला तिच्या माहेरची ओढ असते, ती जात असताना तिला मागची ओढ असल्या कारणाने ती पुढं तिचं लक्ष नसतं, ती सारखी मागे आई वडील भाऊ बहीण सगळ्या नातेवाईकांना ती शोधत असते तिच्या प्रेमातून. ह्याप्रमाणे जेव्हा आपण भगवंत पांडुरंगाच्या दर्शनाला जातो त्याप्रमाणे जगद्गुरू तुकोबारायांना सुद्धा ह्याच प्रमाणाची अनुभूती आलेली आहे की वारकरी जेव्हा पंढरीच्या दिशेने जातात पांडुरंगाकडे तेव्हा त्यांच्या हृदयात सुद्धा हेच भाव असतात की कन्या सासुराशी जाये, मागे परतून पाहे, ऐसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. पंढरपूर हे आपलं माहेर आहे म्हणून संतांना एखाद्या लेकीसारखं पंढरपूरला जाण्याकरता आनंद वाटतो. परंतु पंढरपूरहून परत निघताना वारकरी म्हणजे एक लेक आहे ते, त्याला दुःख होतो. बरोबर आहे. वा माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कन्या सासुराशी जाये, मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या मना, केव्हा भेटसी केशवा. माऊली, मला ह्या ओळींचा अर्थ असा वाटतो, जेव्हा एखादी कन्या सासरी जाते माहेरहून तर तिला माहेरची ओढ लागते. हो, आपले आई वडील, माहेर, आपलं ते अंगण, आपले मित्रमैत्रिणी यांची जी ओढ तिला लागते, तर तुकोबाराय म्हणतात की त्याचप्रमाणे मला केशवाची ओढ लागली आहे, मला पांडुरंगाची ओढ लागलेली आहे. पांडुरंगा, ज्या सासूरवासीन मुलीला जशी ओढ लागते तशीच ओढ मला तुझ्याबद्दल का होतीये आणि मला तुला भेटायचं आहे. केशवा, मला तू दर्शन दे, मला तुझी ओढ लागलेली आहे. माऊली, ह्या ओळींचा अर्थ मला असा वाटतो. वा माऊली, वारीतला हा आनंद असाच द्विगुणित होणार आहे. त्यासाठी तुम्हाला रोज हा कार्यक्रम पाहावा लागणार आणि आमच्यासोबत वारीमध्ये यावं लागणार. माऊली, त्यासाठी रोज पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम संतूरसह प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. सकाळच्या पारी वंदुनी श्रीहरी, वासुदेव तुम्हाला दावेल पंढरीची वारी. रामकृष्ण हरी.